नमस्कार मंडळी, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपल्या चॅनलचं नाव आहे TMS द मोहनीश शो आणि ही चॅनलची आपली पहिली व्हिडिओ येते आणि ब्लॉगच्या स्वरूपात येते. पण आपण या चॅनलवरती एका वेगळ्या कन्सेप्टने किंवा आपला मोटिव्ह जो आहे ना तो वेगळा आहे. वेगळ्या मोटिव्हचे व्हिडिओ टाकणार आहेत आणि जो काय येणार आहे, कुठल्या कन्सेप्टवरती आपण व्हिडिओ बनवणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. तिथपर्यंत शेवटपर्यंत बनवून राहा, शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा. आणि आपण आज सुरुवात करणार आहोत ब्लॉगने आणि ब्लॉग पण येत राहतील आपल्या चॅनलवरती. असं नाही की आपण ब्लॉग टाकणार नाही, ब्लॉग पण आपण टाकत राहू. जसं आपल्याला जमेल तसं ब्लॉगिंग पण येत राहील. आणि जर तुम्हाला ब्लॉग पण बघायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला मेन्शन करा की ब्लॉग पण बघायचे आहेत. ब्लॉग पण आपण मध्ये मध्ये टाकू. पण मेन कन्सेप्ट काहीतरी वेगळी आणि ती धमाल आहे, ती बाप कन्सेप्ट आहे. ती तुम्हाला शेवटपर्यंत राहा, तुम्हाला कळेल ती काय आहे ती. तर करू आज आपल्या व्हिडिओची सुरुवात, आपल्या ब्लॉगची सुरुवात. आपण जाणार आहोत आता लालबागला, कारण की योग असा जुळून आला की आपण म्हणतो आहे की कोणत्या पण कार्याची सुरुवात करायची असेल तर गणरायापासून करतो आहे. तसं आपण ठरवलं की आपल्या चॅनलची सुरुवात देखील गणपती बाप्पापासून करूयात. तर आज आपण लालबागचं राजाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि त्याचबरोबर चिंचपोकळी, चिंतामणी आणि बरेचसे जितके आपल्याला कवर करता येतील तेवढे आपण आज दर्शन घेणार आहोत. तर करू सुरुवात. आता इथून आपला प्लॅन असा आहे की आता आपण आहेत कल्याणमध्ये, इथून आपण जाणार आहोत उल्हासनगरला. कारण की आपला जो इव्हेंट आहे बी क्रिएटिव्ह इव्हेंट, त्याचा थोडासा आपल्याला सामान घ्यायचा आहे. कारण की आपल्या या इव्हेंटचे ऑर्डर्स कंटिन्यू चालू असतात. तर तो सामान घेऊयात. तो आपण कल्याणला पुन्हा गाडी पार्क करू आणि तिथून मग आपला जर्नी चालू करूयात. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता इथून आपण निघलो आहे, इथून निघालो आहे आपण. सामान तर झालं आपला घेऊन सगळा. आता आपण इथून करूयात प्रवास चालू. निघालो आता आपण कल्याणवरून. इथून रिक्षा पकडून स्टेशनला जाऊ आणि तिकडून आपण जर्नी चालू करणार आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण लालबागला मागच्या 4 ते 5 वर्षापासून जातो आहे. जसं आपल्याला मिळेल वेळ तसं आपण जातो आहे. पण आत्तापर्यंत आपल्याला फक्त मुखदर्शन भेटलं आहे, कारण की चरणदर्शनचा योग जुळून अजूनपर्यंत आलेलं नाही. बघू, बिलीव्ह इन मॅजिक. आज काय मॅजिक होते का, मिळेल का चरणदर्शन. ट्राय तर करतो आहे, चरणदर्शन मिळायचा प्रयत्न तर करतो आहे. पण काय भरोसा नाही, सब ऊपर वाले के हाथ में. देखते अब क्या होता है, मिलेगा तो मिलेगा, नाही तो नसीब अपना अपना. चला, आलो आहे स्टेशनला आणि आपल्यासोबत जर्नीमध्ये प्रथमेश आणि आपला सूर्याभाई. हे दोघे आहेत. प्रथमेशची पहिली जर्नी आहे. माझी फर्स्ट टाइम आहे प्रथमेश जाणार आहे आता आणि मचवणार आहे. एक्साइटेड आहे. हां, बघितला इतका एक्साइटेड आहे. स्पेलिंग पण मला मी प्रोनाउन्स नाही बरोबर. करतोय. मी काय म्हणतो प्रथमेश, तुला एक टास्क आहे जाण्याच्या आधी. काय बोला. तुला एक टास्क आहे. तुझ्या हाताची बोटं दाखव. 5 दुसरे किती बोटं आहेत? टोटल 10 आहेत. ओके, जर 10 असतील तर किती बोटं झाले? 10 आता असतील तर असतील 100. बोटं किती हात आहे दाखव. 10 आहेत. हजार. जर 10 असतील तर किती बोटं? हा, 100 यार, 100 ना. किती बोटं? 100 असतील ना. 2 हाताला बोटं किती आहेत? 2 आता टोटल 10 बोट आहे. जर 10 असतील 10 असतील तर मग माहित नाही मला यार. कॅल्क्युलेशन. बोटं दाखव. 500 असतील. चला, हे किती झाले? हे 5 10. 10. असे 10 असतील तर किती झाले? यार सिंपल गोष्ट आहे. मॅच मध्ये पहिल्यापासून मी कमजोर आहे. पण किती असतील? काय कॅल्क्युलेट कर ना. 2 हाताला 10 बोटं. 10 असतील तर किती बोटं? 2 हाताला 10. 10 हाताना 100 यार. 1, हे 5, हे 5 झाले किती? 10. 2 हात आहेत. 2 हात झाले 10. 9 to 10 100 होता. बघ, हे 5 बोटं, हे 5 बोटं झाले किती? 2 हात. A few minutes later. 50 तुला 50 म्हणायचं. हा, बूट पहाड़ के नीचे आया. मोरया. चला, आलो चिंचपोकळी.
पोचलोय. 1 तासचा सफर. 1 तासाचा सफर होता. आता 1 तासात इतका कंटाळा आलेला नाही शपथ. बघू आता काय होतंय. जवळजवळ 8-9 लोकांना फोन केलेत. एकाचा तरी कॉन्टॅक्ट लागला चांगला. दर्शन 100% भेटेल, नाही तर नक्की काम मुखदर्शन घेऊन निघायला लागेल. ते मुखदर्शन घ्यायचं आणि सरळ निघायचं. बाकी काय ऑप्शन नाही आहे. बघू आता सुरुवातीला एक तर चिंचपोकळीला जाऊ. त्याच्या नाहीतर जर भरोश्यावर आलो आम्ही. त्यांनी टांग दिलेली आहे. लालबागचा जर झाला दर्शन आपल्याला मिळत असेल तर आपण लालबागला पहिलं जाऊ, नाही तर सुरुवातीला आपण चिंचपोकळीला जाऊ. त्यानंतर बघू, अजून विचार आहेत 4-5. पण आता भूक लागली, सर्वात आधी खाऊन घ्यायचं आहे काय. कालच 5 दिवसाच्या गणपतींचा विसर्जन झालं आहे, त्यामुळे आज असं वाटतं की क्राऊड फुल जोरात असणार आहे. लागले तर चांगलेच लागतील. एवढी वाटत नाही गर्दी. लास्ट टाइम आले तर पूर्ण हा ब्रिज आणि काय करता. वाटत नाही का इथे गर्दी आहे जास्त. यार इथे काय गर्दी आहे, काहीच गर्दी. एका मंडळामध्ये भेटला चान्स नाचायला, फुल धमाल टाकले, पूर राडा टाकला आहे. ते मंडळ येऊन बोललो होते भाई पोरं आलं कुठून. जाऊ दे, आता चालू लालबागला. दर्शन मिळेल ही अपेक्षा आहे, म्हणजे चरण दर्शन. मुखदर्शन तर मिळेलच, पण चरण दर्शन मिळेल ही अपेक्षा आहे. चरणेश्वरवरती चालत चालू आहे बस, बाकी काहीच नाही. असं वाटतंय की दर्शन मिळेल आणि एवढ्याच अपेक्षेवरती चालत चाललो आहे, बाकी काय आयडिया नाही. बघू आता. लोकेशन पाठवलं आपल्याला, त्या लोकेशनला पोचायचं आहे, पण फुल धमाल टाकली त्या मंडळामध्ये. आलो आहे खरा, पण अफाट गर्दी आहे. Flashback. एवढी वाटत नाही गर्दी. लास्ट टाइम आले तर पूर्ण हा ब्रिज आणि काय करता. वाटत नाही का इथे गर्दी आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं गर्दी काही नसेल, पण आता गर्दी बघून हवा सुटली. पण तरी पण स्ट्रगल करू भावा. भावांनो, दर्शन घ्यायचं आहे म्हणजे आहे. एकच जिद्द आहे आपली आणि आपण घेऊ दर्शन. गर्दी हे बघा, इकडे बघता नाही, हे कंटिन्युअसली 5-6 तास रांगेत असलेले लोक आहेत. म्हणजे असं मी त्यांना विचारलं तेव्हा ते बोलले की 4-5 तास रांगेत आहेत. आणि हा VIP गेट आतमध्ये इथून जातो आहे. आणि आता आपल्याला जो आतमध्ये सोडणार आहे, आपल्या ओळखीचा एक आहे, तो येईल इकडून. होपफुली तो येईल अशी अपेक्षा करतो आहे. आणि जर आला तर मग काम 25 होईल, तरी पण 1.5-2 तास तरी जातील असं वाटतं मला. तो बोलला आहे की लवकर होईल, पण गर्दी आज एवढी आहे ना, असं वाटतं की 1.5-2 तास तरी जाणार आहेत. फुल थकलेत, फुल चेहरे थकलेले आहेत. वन साईड काम 25. बोला गणपती बाप्पा, मंगळ मूर्ती, ईशान कुणाची, एनर्जी. चला आता होत आहे दर्शन, होत आहे. काम 25 पोचलोय ऑलमोस्ट. आता अर्धा तास, अर्ध्या तासात ऑलमोस्ट पोचू. फुल स्ट्रगल. इकडे मंदिर, इकडे फक्त इथून अर्धा तास असं वर जायचं आहे आणि एक अर्ध्या तासामध्ये आपण पोचून जाऊ. एकदा पब्लिकचा आवाज बघू पुन्हा. अरे बोला गणपती बाप्पा, मंगळ मूर्ती, ईशान कोणाची. वा, फुल एनर्जेटिक पोर आहेत सगळे, दाबून एकदम चांगला काम चालू. हा मुख्य आहे आणि इथे इकडनं जाऊन असं खाली उतरून पोचलोय फायनली. काहीच मिनिटामध्ये दर्शन होणार आहे. आणि अगदी माझ्या समोर मूर्ती, तुम्ही बघू शकाल.
हा मूर्तीचा हात दिसतो इकडे. 2 मिनिटावरती राहिलो फक्त. एवढा वेळ वेट केलाय. पण बोलतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर. हा परमेश्वराचं आता दर्शन होणार आहे. कारण की मेहनत केली, परिश्रम केला आणि आता फायनली राजाचं दर्शन, जे एवढ्या वर्षापासून बिलीव्ह इन मॅजिक यार सिरियसली. कारण की एवढे वर्ष आलो मी, मुखदर्शनच होत होता, चरणदर्शन मला नव्हता भेटत. पण यावर्षी ऑलमोस्ट भेटला भाई, भेटला. फायनली भावांनो, ज्या गोष्टीचा केला होता टास, तो क्षण गोड बाबा, आणि क्षण गोड होत आहे. आलोय लालबागच्या राजाच्या चरणी एकदम. खूप वर्षांपासून पाहत होतो मी, मुखदर्शन घेतलेलं, पण आज पहिल्यांदा मी चरण दर्शन घेतोय. आणि एक्साइटमेंट लेवल आहे ना हार्ड आहे भाई, फुल फिलिंग हार्ड आहे. पोचलो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ही शान कोणाची? झालं दर्शन. आता लालबागचं दर्शन एकदम चांगलं झालं आहे आणि व्हिडिओ पण चांगली मिळालेली आपल्याला. आता आपण चिंचपोकळीला जाणार आहोत. इथून फर्स्ट आपण लालबागला आलो आहे, चिंचपोकळी, त्यानंतर जसं पॉसिबल होईल तसं आपण करणार आहोत. हे बघा, या आधी थकलेले चेहरे होते, पण आता एनर्जी फुल दाबून आहे. ती गर्दी कशी होती? गर्दी चांगली होती, फुल थकलो होतो, एक्साइटमेंट लेवल एकदम कमी झालेली, पण जेव्हा दर्शन झालं ना अगदी चांगलं वाटलं. आणि ज्या अपेक्षेने आलं होतं ना, असं वाटतं की पूर्ण झालं. खूप चांगलं फील होत आहे. सगळे चेहरे आनंदी आहेत. ये खुशियाँ देखो भाई. तेजुगा सार्वजनिक उत्सव मंडळाचं 58वं वर्ष आहे. यावर्षी आम्ही वारकरी संप्रदायाप्रमाणे एक थीम तयार केली आहे. त्याच्याप्रमाणे गातावर आणणारी इंद्रायणी नदीचा सीन आहे, संत जनाबाई आहे, वर संत तुकाराम आहे, त्या बाजूला संत ज्ञानेश्वर आहे आणि त्यांनी गाता वधवलेला रेडा खाली दाखवलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो गाता वधवली तो रेडा दाखवला. आणि इकडे पुंडलिक माय आई वडिलांची सेवा करताना जेव्हा विठ्ठलाला त्यांनी आवाज दिला होता विठ्ठलांना, तर त्यावेळेला वीट टाकून सांगितलं होतं इकडे उभे राहा, म्हणून पांडुरंग युगे 28 विटेवर उभा आहे. तो थीम आहे. आणि आपल्या गणपतीच्या पुढे पांडुरंग उपास असल्यामुळे वीट ठेवली. ही मूर्ती कसली साधारण बनवली? इको फ्रेंडली मूर्ती आणि मातीचा लगदा, माती कॉम्बिनेशनमधून झालेली आहे. बघू शकाल तुम्ही मित्रांनो, म्हणजे आपला महाराष्ट्राची जी परंपरा आहे, वारकरी संप्रदाय, ती वारकरी संप्रदायाची पूर्ण थीम तुम्ही बघू शकाल. इकडे जाता बोलवले गेले होते, तो रेडा तिथे आहे, इथे ज्ञानेश्वरांचा देखील आहे. आणि ही जी मूर्ती आपण पाहतोय ही पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती आहे. ही फक्त कागद आणि माती आणि शॅडो माती या 2 गोष्टींनी बनवली आहे. तर खूप सुंदर तेजुकायाचा राजा आपल्याला पाहायला मिळतो. आणि अनेक वर्षांपासून पाहतोय वेगवेगळ्या कन्सेप्ट किंवा वेगवेगळ्या प्रतिमा साकारतात. आणि हे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आपण बघू शकाल खूप चांगल्या पद्धतीने, आणि भाविक पण बघू शकाल खूप साऱ्या गर्दीने ते येतात, दर्शन घेतात. धन्यवाद काका, तुम्ही खूप चांगली इन्फॉर्मेशन आमच्या पुरवतो. गणपती बाप्पा मोरया. आपण बघू शकाल परळचा राजा, खूप सुंदर मूर्ती साकारली आणि जे रूप दिलं आहे साक्षात श्री खंडोबाचं रूप दिलं आहे या मूर्तीला, आपण पाहू शकाल. आणि फार सुंदर मूर्ती बनवली आहे.
तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहे परळच्या राजाकडे आणि खूप सुंदर मूर्ती साकारली आहे. आमच्यासोबत आहेत अजय पवार सर आहेत आणि आता परळच्या राजाबद्दल थोडीशी आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. यावर्षी आम्ही शंकराचा जो अवतार आहे, शेतकऱ्यांचा राजा समजला जाणारा खंडोबाराया मल्हारी मार्तंड, ज्याचं देऊळ पुण्यात जेजुरी महाराष्ट्रात स्थापित आहे. त्यांच्या 2 पत्नी होत्या, म्हाळसाबाई आणि बाणूबाई हे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जसं पूजेला सगळीकडे अबीर वगैरे दिसतो, पण यांचा भंडारा असतो म्हणजे हळदीने त्यांची पूजा केली जाते आणि शेतकऱ्यांचा दैवत म्हणून त्यांना समजलं. नक्कीच खूप चांगली इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवली परळच्या राजाची. असं म्हणतात ना की सर्व महाराष्ट्राचं कुळदेवत आपण ज्यांना म्हणतोय, श्री खंडोबारायांची मूर्ती साकारली आहे. आणि खरं तर गणपती म्हटलं तर गुलाल उडवलं जातं, पण खंडोबारायांना आपण हळद देतो, म्हणजेच भंडारा देतो. आणि त्या भंडाराचं अर्पण इथे केलं गेलं. आपण बघू शकाल सगळीकडे भंडारा आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे. सर, तुम्ही सांगू शकाल किती वर्ष झाले परळच्या राजाला? स्थापना 1947ची आहे आणि हे आमचं मंडळाचं 78 वर्ष. 78 वर्ष या मंडळाला झालेत. खूप सुंदर माहिती सरांकडून आपल्याला भेटली. नक्कीच तुम्ही पण एकदा या परळच्या राजाचं दर्शन घ्या, कारण की जितकी सुंदर मूर्ती आहे ना की पूर्णपणे मन मोहून जातं या मूर्तीला बघून. आणि गणरायाचे वेगवेगळे रूप आपल्याला मुंबई नगरीमध्ये पाहायला मिळतात. तर आपण हा पाहिला परळचा राजा. धन्यवाद. मित्रांनो, अचानक नजर गेली, हा प्रकार बघा, पूर्ण उलटे झालेत पूर्ण. आणखी चांगला दाखवतो. हा प्रकार बघा काय विषय. मित्रांनो, रात्रीचे 3:30 पावणे 4 वाजलेत आणि झालेत ऑलमोस्ट सगळे गणपती झाले. आपलं जे मेन आपल्याला दर्शन करायचं होतं, जे चरण दर्शन करायचं होतं लालबागच्या राजाचं, ते आपलं पहिलंच चरण दर्शन लालबागच्या राजाचं झालं आहे. 3:45 वाजले. थकलो आहे पण एनर्जी आहे अजून करायची. पण एक स्किप झाला जो महत्त्वाचा पण होता आणि आपल्याला करायचा होता, आवर्जून करायचा होता, तो स्किप झाला आहे. तो म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी. कारण की वेळ असा आला की तिथे गेलो चिंतामणीच्या दर्शनाला, रांग खूप होती आणि इतकी गर्दी प्रचंड प्रमाणात होती ना, ती गर्दी कंट्रोल होत नव्हती त्यांना, आयोजकांना पण. आणि पब्लिकनी खूप जास्त क्रश तिथे केलेला त्यांच्यावरती पण, आयोजकांवरती पण बराचसा दबाव आलेला. अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि एवढ्यात पाऊस आला. मग आम्ही म्हटलं की स्किप करूयात, कारण की त्या गर्दीत उभा राहिलो असतो तर अजून 1.5-2 तास तरी कसा पण तिकडे गेला असतं असं मला वाटत होतं. सो आम्ही पुढे आलो आणि पुढे दर्शन घ्यायला सुरुवात केली. आता परळचा राजा आमचा झाला आहे, परळच्या महाराजाकडे आता जातो आहे आपण. बघूयात परळचा महाराजाचा स्वरूप कसं आहे. आणि बऱ्याचशा मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून आपण छोटी छोटी बाईट घेण्याचे पण प्रयत्न केले. खूप चांगली इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली, ती देखील तुम्हाला बघायला मिळेल. आणि जसं की म्हटलं होतं, सर्वात महत्त्वाचं काम की या व्हिडिओच्या एंडला आपला मेन मोटिव्ह काय आहे, आपण चॅनल कशासाठी चालू केलं आहे, कोणत्या प्रकारच्या कन्सेप्टने व्हिडिओ येणार आहेत, या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या एंडला. त्यामुळे व्हिडिओच्या एंडपर्यंत थांबा, फार महत्त्वाचं आहे. प्रथमेश, पूर्ण बॉडी पडली आहे प्रथमेशची. अरे थकला आहे पण एनर्जी अजून आहे. आणि हा फुल चालतोय कधीपासून. काय बोलला रे. तर परळचा महाराजा आपण बघतोय. प्रथमेश, मगाशी आपण जे गन्नी बलून शूट करत होतो त्याबद्दल काय म्हणशील? तेरा भाई मचा राहता की नाही? काय पण बोल, पण जो नेम होता हा एम भाई, 8 बलून मधले 6 फोडले. 8 मधले 6 फोडले. मला असं वाटतं की त्यांनी 2 ते टाकले. नाही 2 मिस झाले. ते माझ्या चुकीमुळे मिस झाले, कारण की मला गन समजली नव्हती प्रॉपर. पण 8 मधले 6 लगातार, आणि ते पण सांगून फोडलेत मी. कारण मला हा मी हा फोडणार, तो सांगून फोडले. त्यामुळे हे नक्की आहे. 8 मधले 6 प्रॉपर 6 फोडले. असं लग रहा है. पण त्यांनी ना काहीतरी गिफ्ट दिला पाहिजे होता नाही, की नाही. तुम्ही फोडले ना. पण तुला काय वाटतंय, तुझा भाऊ जर असाच आधीपासून करत राहिला ऑलिम्पिकचा गोल्ड मेडल जिंकला. ऑलिम्पिकचा एक गोल्ड मेडल दे रे भाई को मिळता जरूर. एनिवेज, परळचा महाराजा करूयात आणि मग त्यानंतर मरीन्स ड्राईव्ह आणि त्यानंतर मरीन भावाची इच्छा आहे की
किती वाजले 4:30 तर वाजले तरी पण मरीन ड्राईव्हला जाण्याची भावाची इच्छा आहे आणि इच्छा पूर्ण होणारच आहे 100%. नमस्कार मंडळी, आता आपण जे मुंबईचा गणेश दर्शन करत आहोत. तर आता आपण येऊन पोचलो आहे परळचा महाराजा, जो परळ मार्केट आपण पाहतो आहे. आणि आपल्या समवेत आता जॉईन झाले आहेत प्रतीक कदम सर आहेत आणि हे या मंडळाच्या गणपतीची आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन देतील. नमस्कार. परळ सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग परळचा महाराजा परळ मार्केट या मंडळाची स्थापना 1943 साली झाली होती. तरी यंदाचं हे आपल्या मंडळाचं 81वं वर्ष आहे. 81व्या वर्षात पदार्पण करत असताना सामाजिक उपक्रम म्हणून मंडळ गेली 10 वर्ष दर्शनास येणाऱ्या भक्तांकरिता आपण सलग 5 दिवस महाप्रसादाचे आयोजन करतो. संध्याकाळी श्रींची आरती संपन्न झाल्यावर या महाप्रसादाची सुरुवात होते. ती रात्री 2-2:30 वाजेपर्यंत जेवढे भक्तजण आपल्याकडे येतील त्यांच्याकरिता त्या महाप्रसादाची आपण सोय केलेली असते. त्यानंतर यंदाची तुम्ही मूर्ती पाहत असाल त्या मूर्तीचं यावेळेस जी थीम आहे ती थीम आपली अशी आहे की ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल एक त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाने देवलोकांमध्ये भरपूर दहशत निर्माण केली होती व त्यास भरपूर देवांनी त्यास मारण्याचा प्रयत्न केला, पण ते संभव झाला नाही. त्यावेळेस ते सर्व देव मिळून महादेवांकडे गेले आणि त्यांना विनंती केली की ह्याचा वध तुम्हीच करू शकता. त्या त्रिपुरासूरचा जो वध केला त्यावेळेसची जी थीम आहे ती थीम आपण यावेळेस या मूर्तीमध्ये उतरवलेली आहे. नक्कीच आपण बघू शकाल, खूप चांगली संकल्पना. आणि अनेक सारे मंडळ आपण पाहतो ना, अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत असतात. त्याचप्रकारे आपला हा मंडळ आहे परळचा महाराजा, जो पहिले 5 दिवस शेवटचे 5 दिवस जे आहेत ते इथे सामाजिक कार्य म्हणजे या मंडळाचं जशी आरती होईल तसा महाप्रसादाचा लाभ इथे घेतला जातो आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला इथे उपलब्ध केलं आहे. खूप चांगलं आहे, कारण की म्हणतात ना की जनसेवा ही खरी ईश्वर सेवा असते आणि ही जनसेवा जी आहे ती आपण या महाप्रसादाच्या माध्यमातून करतो आहे. कारण की म्हणतात जनसेवा ही ईश्वर सेवा असते. खूप चांगली कन्सेप्ट आहे, खूप चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. धन्यवाद सर. तर चला मंडळी, निघालो, सगळे दर्शन झाले आपले करून आणि आता परतीचा प्रवास तर नाही अजून. खरं तर आता आपण चाललो मरीनला. इथून आपण आता कॅब बुक केली आहे आणि आता इथून जाणार आहे मरीनला. आणि मरीनला जाण्याचं सर्वात मोठं कारण की जाणार होतो घरी, कारण की जवळजवळ 4:30 वाजलेत, 4:30 पावणे 5 झालेत, ऑलमोस्ट 5ही वाजलेत. जाणार होतो इथून घरी, पण प्रथमेश जो आपल्यासोबत आहे हा फर्स्ट टाईम इकडे दर्शन घ्यायला आलेला. आणि दुसरी गोष्ट अशी की तो मरीन ड्राईव्हला अजूनपर्यंत गेलेला नाही. सो आता पहाटेचीच मरीन ड्राईव्ह आहे, नाईट लाईफ तर नाही बघता येणार त्याला, पण जे काय नशिबात आहे त्याचे आपण दाखवूयात. आणि आपण आता जातोय ह्याच्यासाठी, ह्या माणसासाठी आपण चाललोय मरीनला, बाकी काही एक नाही. मजा करूया. कारण की थकलेलं आहे तरी पण थोडीफार एनर्जी जमा करून मरीनला जाण्याचा रिझन काहीतरी वेगळा होता त्याचा. पण ओव्हरऑल जर बघितला, सगळ्या गोष्टी बघायला गेल्या ना तर चांगलं झालं. लालबागच्या राजाचं दर्शन झालं. चिंचपोकळी चिंतामणी नाही आपल्याला करू शकलो, जसं मी मगाशी म्हटलं होतं की चिंचपोकळीला खूप गर्दी होती आणि इतकी गर्दी होती की पब्लिक कंट्रोलमध्येच नव्हती आहे, त्यामुळे चिंचपोकळी आपली नाही झाली. यावेळेस राहिली. लास्ट टाईम आपला लालबाग राहिला होता, चिंचपोकळी झालेली. यावेळेस लालबागचा राजाचं चरण दर्शन झालं आपलं. हा पहा परळचा राजा आपण केलं होतं मगाशीच. आणि चिंचपोकळी राहिली, त्यानंतर तेजुकायचा राजा झाला, परळचा राजा झाला, परळचा महाराजा झाला. आणि खूप साऱ्या मंडळांनी चांगली बाईट देखील दिली आहे, चांगली इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवली. अखेर आजचा 7वा-8वा दिवस चालू झाला आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये गणरायाला आपण विसर्जन करणार आहोत. 11 दिवसांचा हा गणराय आपल्याकडे विराजमान झाले होते, ते आता प्रत्येक 11 दिवसानंतर तो देखील थाट खूप चांगला आहे. प्रयत्न करू आपण विसर्जनाला देखील यायचा, जर पॉसिबल झाला तर नक्कीच येऊ. तिथपर्यंत जी तुम्हाला सांगितलं होतं की मेन मोटिव्ह पॉईंटवरती येऊयात, की आपला मेन मोटिव्ह जो आहे हा चॅनल ओपन करण्याचा. खरं तर आपण एक वेगळ्या कन्सेप्टसाठी किंवा आपला वेगळा मोटिव्ह होता. व्लॉगिंग फारसी नाही आपण करणार आहेत.
पण करूयात कधीतरी आपल्याला जर पॉसिबल होईल ते व्लॉगिंग टाकू. तुम्ही कमेंटमध्ये कळवा आजचा पूर्ण व्लॉग कसा होता. आपण ज्या पण गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. आणि व्लॉगिंग पण करू का पुढे व्लॉग्स पण टाकत राहू का मध्ये मध्ये ते देखील कळवा. आणि जो मेन मोटिव्ह आहे येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण एक अशी धमाकेदार व्हिडिओ करणार आहेत, एक बाप व्हिडिओ करणार आहेत रिलेटेड क्रिकेटसोबत आहे, क्रिकेटर्सच्या रिलेटेड सोबत आहे. आता मग कोणासोबत करणार आहेत आणि काय करणार आहेत आणि काय असणार आहे थोडंसं सस्पेन्स ठेवू. आणि प्रथमेश रिव्हील करायचं असेल लवकरात लवकर तर या व्हिडिओला चांगले लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट आल्या पाहिजेत. सगळ्यांनी कमेंटमध्ये टाका की रिव्हील करा. आम्ही लगेच आमच्या इंस्टाग्राम पेजला मोहनीश पाटील ऑफिशियल TMS हा इंस्टाग्राम पेज याच्यावरती सगळे डेली अपडेट असतील त्याच्यावरती आम्ही अपडेट देऊ. चला तर आता मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर आपण करूयात ब्लॉगचा एंड. ब्युटी ऑफ मरीन ड्राईव्ह. हो है दिल है मुश्किल जीना यहाँ जरा थांबून थोडी वेगळी आहे मुंबई माझी जान. हो 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 ला 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 ला. तर मित्रांनो पोचलो मरीन ड्राईव्हला. चांगला प्रवास झाला एकंदरी. ब्लॉगला एंड करण्याआधी एवढंच म्हणेन की आपला पहिला ब्लॉग आला आहे. एक वेगळ्या कन्सेप्टने ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि जर तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग तर आपली पहिली व्हिडिओ आहे. थोडासा मलाही सपोर्ट मिळेल तुमचा, त्यामुळे चॅनलला शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, कसं अपडेट केला पाहिजे आपण आपल्या या ब्लॉगला, कारण की ते गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर बघताय, तुम्ही ऑडियन्स आहे, तुम्हाला जर आवडते काही, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, काय केलं पाहिजे आणखी मी, त्या तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब आपण करा, आपल्या मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करण्यासाठी. चला तर मग करूयात आपण या आजच्या ब्लॉगला एंड. अस्सला वस्सला गस्सला वो र